नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत एकूण 938 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. याची पूर्वपरीक्षा रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील विविध 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. या पदांबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर दिलेल्या ईमेल आय डीवर मेल केला तर तुम्हाला हा जो फॉर्म आहे हा पूर्णपणे मोफत भरून दिला जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2025 यामध्ये एकूण 938 पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा जाहीर झाली आहे. यामध्ये संवर्ग उद्योग निरीक्षक विभाग, उद्योग ऊर्जा कामगार विभाग याच्यामध्ये एकूण 9 पदं आहेत. तांत्रिक सहाय्यक वित्त विभाग याच्यामध्ये एकूण 4 पदे आहेत. कर सहाय्यक वित्त विभाग याच्यामध्ये एकूण 73 पदे आहेत. लिपिक टंकलेखक मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालय याच्यामध्ये एकूण 852 पदं आहेत. असेच एकूण 938 पदांसाठी यामध्ये भरती जाहीर झाली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अर्ज करण्याचा कालावधी हा 7 ऑक्टोबर 2025 पासून चालू होतोय ते 27 ऑक्टोबर 2025 रात्री 12 पर्यंत आहे. त्यामुळे कोणीही शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अर्ज भरण्यासाठी आपल्याला काही अडचण असेल तर दिलेल्या ईमेल आय डीवरती आपण संपर्क करावा. तुमचा फॉर्म पूर्णपणे मोफत भरला जाईल. ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचे आहे. याची दिनांक आहे 27 ऑक्टोबर आणि चलन भरायची मुदत ही 30 ऑक्टोबर 2025 बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये आपल्याला हे सर्व सादर करायचे आहे. पदानुसार यामध्ये वेगवेगळे वेतन स्तर दिलेले आहेत. उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय S13 चालू आहे 35,400 ते 1,22,400 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते लागू राहतील. तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय येथे S10 चालू आहे रुपये 29,200 ते 92,300 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते लागू राहतील. कर सहाय्यक S8 25,500 ते 81,100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते लागू राहतील. लिपिक टंकलेखक येथे S6 चालू आहे 19,900 ते 63,200 त्याचप्रमाणे इथे सुद्धा इतर महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते यांना लागू राहतील. पात्रतेसाठी उमेदवार हा भारतीय नागरिक असावा. वयोमर्यादा गणनेचा दिनांक हा 1 फेब्रुवारी 2026 आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात घ्या, वयोमर्यादेचा दिनांक 1 फेब्रुवारी 2026 आहे. किमान वयोमर्यादा ही सर्व उमेदवारांसाठी 19, उद्योग निरीक्षकसाठी 19 आहे, तांत्रिक सहाय्यकसाठी 19 आहे, कर सहाय्यकसाठी 18 आहे आणि लिपिक टंकलेखसाठी 19 ही कमीत कमी वयोमर्यादा आहे. आणि कमाल वयोमर्यादा ही अमागास विद्यार्थ्यांसाठी उद्योग निरीक्षक 38 आणि लिपिक टंकलेखक 38 अशी आहे. मागासवर्गीय अनाथ आर्थिक दुर्बल घटकांसाठी वयोमर्यादा ही 43 आहे. प्रावीण्य प्राप्त खेळाडूंसाठी अमागास या वयोगटासाठी आणि मागासवर्गीय अनाथ आर्थिक दुर्बल घटकांसाठी वयोमर्यादा ही 43 राहील. माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजाधिष्ट अधिकारी यांच्यामध्ये अमागास विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा ही 38 अधिक सेवा कालावधी अधिक 3 वर्ष अशी राहील. याचप्रमाणे इतर सर्व विभागांमध्ये राहील. मागासवर्गीय अनाथ किंवा आर्थिक दुर्बल घटकांमध्ये कमाल वयोमर्यादा ही 43 अधिक सेवा कालावधी व 3 वर्ष अशी ग्राह्य धरली जाईल. दिव्यांग उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ही सर्व विभागामध्ये 45 इतकी आहे. शैक्षणिक अर्हता विद्यार्थी मित्रांनो, इथे दिल्याप्रमाणे उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता इतर सर्वांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता इथे ग्राह्य धरण्यात येईल. उद्योग निरीक्षक गट क संवर्गाकरिता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील. संविधानिक विद्यापीठाची पदवी अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वस्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट असणं इथं गरजेचं आहे. तिसरी अर्हता पदविका पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील, परंतु मुख्य परीक्षेकरता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदविका पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. चौथी अर्हता अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल तर अशा पदवीधारकांनी ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज किंवा माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे. 5वी अट शैक्षणिक अर्हता अशी आहे की त्या विद्यार्थ्यास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. टंकलेखन अर्हता कर सहाय्यकसाठी मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. लिपिक टंकलेखकसाठी
मराठी टंकलेखनाचा वेग हा 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा शुल्क फी ही अमागास विद्यार्थ्यांसाठी 394 रुपये आहे, मागास विद्यार्थ्यांसाठी 294 आहे आणि माजी सैनिकांसाठी 44 रुपये अशी राहील. मुख्य परीक्षेची फी ही 544, अमागास विद्यार्थ्यांसाठी मागासवर्गीयसाठी 344 राहील आणि माजी सैनिकांसाठी 44 रुपये राहील. परीक्षा फी भरायची पद्धत ही ऑनलाईन आहे, त्याचप्रमाणे चलनाद्वारे देखील आहे, त्या पद्धतीने तुम्ही भरू शकता. विद्यार्थी मित्रांनो, मी अजून एकदा तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की परीक्षा फॉर्म तुमचा आपला चॅनल सबस्क्राईब करत असाल तर तुम्हाला पूर्णपणे मोफत भरून दिला जाईल. दिलेल्या ईमेल आय डीवरती लवकरात लवकर संपर्क साधावा आणि तुमचा परीक्षा फॉर्म भरण्यासाठी परीक्षा फॉर्म भरून दिला जाईल. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये विविध वर्गाचा तपशील दिला आहे. यामध्ये एकूण उद्योग निरीक्षक याची 9 पदे आहेत आणि ही पदे सर्व जातीनिहाय किंवा आरक्षणानिहाय इथं दिलेली आहेत, ती तुम्ही बघू शकताय. त्याच पद्धतीनं तांत्रिक सहाय्यक एकूण 4 पदे आहेत, ती सुद्धा इथे दिलेली आहेत, ती तुम्ही बघू शकताय. कर सहाय्यकचे एकूण 73 पदे आहेत. याच्यामध्ये सर्व पदांचा एकूण तपशील दिलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता इथं. आणि मंत्रालयीन प्रशासकीय विभाग याच्यामध्ये लिपिक टंकलेखकची एकूण 190 पदे दिली आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगमध्ये 5 पदे लिपिक टंकलेखकाचे आहे. लोक आयुक्त आणि उपलोक आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई येथे 2 पदे आहेत. महासमादेशक होमगार्ड बृहन्मुंबई कार्यालय याच्यामध्ये 3 पदे आहेत. अध्यक्ष औद्योगिक न्यायालय मुंबई बृहन्मुंबई क्षेत्रातील एकूण 7 पदे दिलेली आहेत. अध्यक्ष औद्योगिक न्यायालय मुंबई बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्रामधील एकूण 18 पदे आहेत. त्याच पद्धतीनं संचालक उद्योग संचालनालय मुंबई बृहन्मुंबई क्षेत्रातील एकूण 26 पदे आहे. वित्त विभागात सहसंचालक लेखा व कोषागारे पुणे विभाग पुणे एकूण 11 पदे आहेत. त्याच पद्धतीनं सहसंचालक लेखा व कोषागारे नाशिक विभाग नाशिक येथे एकूण 9 पदे लिपिक टंकलेखकाची आहेत. सहसंचालक लेखा कोषागारे छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर एकूण 12 पदे आहेत. सहसंचालक लेखा व कोषागारे अमरावती विभाग अमरावती एकूण 25 पदे आहेत. सहसंचालक लेखा व कोषागारे नागपूर विभाग नागपूर येथे एकूण 8 पदे आहेत. सहसंचालक स्थानिक निधी लेखापरीक्षक कोकण विभाग नवी मुंबई 1 पद आहे. विमा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई येथे 9 पदे आहेत. सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई येथे एकूण 8 पदे आहेत. विविध विधी व न्याय विभाग शाखा छत्रपती संभाजीनगर येथे 21 पदे आहेत. भाषा संचालक भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई येथे एकूण 5 पदे आहेत. सचिव महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबई येथे 1 पद आहे. अप्पर आयुक्त आदिवासी विकास कार्यालय नागपूर येथे 7 पदे आहेत. अधीक्षक अभियंता सार्वजनिक विभाग सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड एकूण 4 पदे आहेत. अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नागपूर एकूण इथे 13 पदे आहेत. नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई एकूण 77 पदे आहेत. संचालक अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई येथील एकूण 3 पदे आहेत. आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे एकूण 63 पदे आहेत. संचालक पुरभिलेखक संचालनालय मुंबई एकूण 6 पदे आहेत. कार्यकारी संपादक व सचिव दर्शनिका विभाग मुंबई 2 पदे. नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक नोंदणी व मुद्रांक विभाग मुंबई एकूण 316 पदे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला परीक्षा फॉर्म भरण्यासाठी काही सहकार्य हवे असेल, परीक्षा फॉर्म भरायचा असेल तर दिलेल्या ईमेल आय डीवरती संपर्क साधा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुमचा फॉर्म नक्की भरून देऊ. धन्यवाद.